हिंद विद्यार्थी मित्रांनो, तर मी बोललो होतो तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या चॅनलवरचे 2-3 प्रश्न एका लेक्चरमधले 2 ते 3 प्रश्न परीक्षेला पडतात म्हणजे पडतातच. पडले ना तर आत्ताच फॉलो करा. आता आज महत्त्वपूर्ण 20 प्रश्न घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर प्रश्न पहिला आहे, भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? तर द्रौपदी मुर्मू ह्या भारतात सध्याचे राष्ट्रपती आहेत. आणि पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणलं तर कोण होतं? प्रतिभाताई पाटील. प्रश्न दुसरा, भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत? तर जगदीप धनखड हे भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे अध्यक्ष सुद्धा असतात, पदसिद्ध असतात ते पण. म्हणजे जे पण उपराष्ट्रपती येणार ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर भारताचे सध्याचे पंतप्रधान म्हणलं तर कोण आहेत? तर सगळ्यांनाच माहिती आहे, नरेंद्र दामोदर दास मोदी हे भारताचे सध्याचे पंतप्रधान आहेत. पंतप्रधान हे विधानसभा नेते सुद्धा असतात. सॉरी राज्यसभा नेते असतात. भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत. भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री कोण आहेत? तर राजनाथ सिंग हे भारताचे सध्याचे संरक्षण मंत्री असतात. सध्याचे लोकसभा अध्यक्ष म्हणलं तर कोण येतं? ओम बिर्ला हे लोकसभा अध्यक्ष म्हणतात. तर किती आहेत? तर 18वे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? केंद्रीय अर्थमंत्री. तर निर्मला सीतारामन हे भारतात सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 8वा, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 9वा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? तर शशिकांत दास हे RBIचे गव्हर्नर म्हणून यांना ओळखले जाते, शशिकांत दास यांना. प्रश्न क्रमांक 10वा, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत? जनरल बिपिन रावत हे चीफ ऑफ डिफेन्स आहेत. प्रश्न क्रमांक 11वा, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोण आहेत? तर अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून यांना ओळखले जाते. अजित डोवाल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. प्रश्न क्रमांक 12वा, भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत? तर पंकज कुमार सिंग हे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. प्रश्न क्रमांक 13, सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे, की ते भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री आहेत. तर भारतात सध्या किती राज्य व किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश असे आहेत. 8वा केंद्रशासित प्रदेश म्हणलं तर कुठला येतो? तर लडाख. लडाख हा 8वा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखला जातो. सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर राजीव कुमार हे भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांना ओळखले जाते. तर महाराष्ट्राचे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोण आहेत? तर UPS मदान हे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक म्हणून त्यांना ओळखले जाते. सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून कोणता आहे? तर लेह लडाख हा भारतातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. लडाख हा 8वा केंद्रशासित प्रदेश म्हणून पण ओळखला जातो. भारताचे थलसेनाचे अध्यक्ष म्हणून कोण ओळखले जाते? तर मनोज मुकुंद नरवणे हे भारतीय थलसेनेचे अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19, भारताचे वायुसेनाचे अध्यक्ष कोण आहेत? तर RK भदौरिया हे भारताचे वायुसेना अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखले जाते. RK भदौरिया हे भारताचे वायुसेना अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 20, भारताचे नौसेनाचे अध्यक्ष म्हणून कोण आहेत? तर भारताचे नौसेनेचे अध्यक्ष नवीनच झालेले आहेत, तर ते कोण आहेत? दिनेश कुमार त्रिपाठी. आता असेच 20 प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. कमीत कमी 2 ते 3 प्रश्न तुम्हाला आरामशीर पाहायला भेटणार आहे. असेच महत्त्वाच्या प्रश्नासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून थोडी